लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याची तारीख आता फिक्स झालेली आहे। परत एकदा सांगते, तारीख फिक्स झालेली आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आताची सर्वात लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे। 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलाय की हा 10वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, तर त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे। अधिकृत तारीख या ठिकाणी समोर आलेली आहे, कारण की हे मंत्र्यांनी आता बोललेलं आहे। सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी ही तारीख या ठिकाणी दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, कधीपासून पैसे भेटणार आहेत, किती तारखेपासून भेटणार आहेत आणि किती तारखेपासून वाटपाला सुरुवात होणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लाडक्या बहिणीचे सगळे अपडेट या चॅनेलवर दिले जातात। चला तर लाडक्या ताईंनो, थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी सांगणार आहे कोणकोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे, पडताळणी नेमकी होणार आहे का, 4 चाकीच्या याद्या लागणार आहेत का, नेमक्या काय गोष्टी असणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करत आहे। साम टीव्हीची ही बातमी आहे। तर हेडलाईन अशी आहे की लाडकीला खुशखबर मिळणार, तर लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी मिळणार आहे। जी बातमी तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो, सत्ताधारी नेत्यानं भाषण करताना असं सांगितलेलं आहे की जे महत्त्वाचे सण आहेत त्यांना आम्ही नेहमी पैसे टाकलेले आहे। उदाहरणार्थ रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, मध्ये आता महिला दिन होता, तर त्या दिवशी सरकार हप्ता देत असतं। त्यामुळे पुढचा जो हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या अगोदर मिळेल, अशा स्वरूपाचं वक्तव्य सत्ताधारी नेत्यांनी केलेलं आहे। तर अजितदादा पवार हे सुद्धा म्हणाले की जे महत्त्वाचे सण महिलांचे, त्या सणाला आम्ही पैसे टाकतो आणि यावेळीची म्हणजे या महिन्यात जी अक्षय तृतीया आहे त्यापूर्वीच आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊ, असं ते म्हणाले। तर लाडक्या ताईंनो, अक्षय तृतीया 30 तारखेला आहे। लाडक्या ताईंनो, ही तारीख तर आता फिक्स झाली आहे, ती म्हणजे अक्षय तृतीयाच्या आधी तुम्हाला पैसे भेटणार आणि याबद्दलची अधिकृत ऑफिशियल माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, अजून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुढील महिन्याचा जो हप्ता आहे तर त्याच्यामध्ये 10 लाख लाडक्या ताई ह्या वजा करण्यात येणार आहे। तुम्हाला मी मागे पण म्हटलं होतं की पडताळणी जोरात सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या कोणी ताई सापडतील त्यांना त्या ठिकाणी सरकार कमी करणार आहे। कारण मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे 36,000 कोटी रुपयाचं बजेट मंजूर झालेलं आहे, पण आपल्याला एका वर्षासाठी 48,000 कोटी रुपये लागतात। जवळजवळ 10 ते 12,000 कोटी या ठिकाणी कमी भेटल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणी कमी होणार आहे। ज्या अपात्र ताई आहेत त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। तर लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताई खरंच गरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांनाच फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला खरंच या योजनेची गरज आहे, कोण ताई खरंच गरीब आहेत आणि खरंच तुम्हाला गरज आहे, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि खरंच तुम्हाला गरज आहे का, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, 22 ते 23 तारखेपर्यंत याद्या जाहीर होतील आणि त्यानंतर सगळ्या जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का की ही तारीख म्हणजे 30 तारीख खूप लांब गेलेली आहे, तर आम्हाला 14 एप्रिलला पैसे द्यावेत असं कोणत्या ताईंना वाटतंय, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण आपण जर मागणी केली तर सरकार लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण करू शकतं, कारण की परत आता स्थानिक स्वराज्य स्थापनेच्या निवडणुका आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो, तुम्हाला तर माहित असेल निवडणुकीच्या वेळी सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत असतं, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मागणी करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ गव्हर्नमेंट कडे पोहोचेल आणि त्यांना आपली मागणी समजेल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनेलवर तुम्हाला कायम पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।